आज आपण एका नव्या पाठाकडे जाणार आहोत आणि तो पाठ म्हणजे गद्य 5 हा तुमच्या सुलभ बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातला गद्य 5 हा जो आहे घाटात घाट वरंदा घाट हा जो पाठ आहे या पाठाविषयी मी आपल्याला माहिती देणार आहे। ही माहिती देत असताना सर्वप्रथम आपण एक लक्षात घेणार आहोत की या पाठाचे जे लेखक आहेत महेश तेंडुलकर हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या नजरेसमोर तुमचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आल्याशिवाय राहणार नाही। वास्तविक हे नावामध्ये फक्त सामर्थ्य आहे, हे नाव आडनाव सारखं आहे, परंतु सचिन तेंडुलकर हा जसा क्रिकेटमध्ये बादशाह होता किंवा बादशाह अजूनही आहे, तसाच महेश तेंडुलकर हे जे लेखक आहेत ते या साहित्यामध्ये बाल साहित्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। असे हे महेश तेंडुलकर ज्यांनी प्रवास वर्णन केलेले आहेत, खूप सारे असे ललित लेख लिहिलेले आहेत आणि याच महेश तेंडुलकरांचा जो गद्यपाठ आहे तो म्हणजे घाटात घाट वरंदा घाट। तर आपण त्याविषयी तुम्हाला माहिती करून देतोय, त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे आणि नंतर घरी आपण त्या पाठाचं 2-3 वेळेला वाचन केल्यानंतर आपल्या तो लक्षात येणार आहे। आधी मी तो पाठ समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे, तो तुम्ही कान देऊन ऐकायचा आहे। तर घाटात घाट वरंदा घाट महेश तेंडुलकर प्रसिद्ध लेखक, त्यांची बच ट्रेकिंग 7 पन्हाळा ते विशाळगडाची 7 शिवकालीन दुर्गाची शिलालेखांच्या विश्वात गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजे किल्ल्याच्या दंतकथा अशा ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन, हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। याच्यातून बाळांनो आपल्याला एक लक्षात येतं की महेश तेंडुलकर यांना ऐतिहासिक किल्ले असतील किंवा प्रवासाची भटकंती असेल, त्यांचं भटकंती अनलिमिटेड हे पुस्तक खूपच गाजलेलं आहे। त्यानंतर पुढे ते या पाठाविषयी काय सांगताय आपल्याला या प्रास्ताविकामध्ये त्यांच्या घाटात घाट वरंदा घाटमध्ये महेश तेंडुलकर प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाटाची वैशिष्ट्य व तेथे घेतलेले लेखकांनी अनुभव, हे ज्यावेळेस महेश तेंडुलकर हे लेखक त्या घाटामध्ये गेले त्यावेळेस त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पाठामध्ये तुमच्या समोर मांडलेले आहेत आणि हा पाठ जो आहे तो त्यांच्या भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून त्यांनी घेतलेला आहे। म्हणजेच त्यांचं भटकंती अनलिमिटेड हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा घाटाविषयीची माहिती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे। तर बाळांनो याची सुरुवात करत असताना आपल्याला या लेखकाविषयीची माहिती तर आता मिळालेली आहे। अनेक ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत। भटकंती अनलिमिटेड हे नावाचं पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे। म्हणजे या लेखकाला प्रवासाची प्रचंड आवड आहे हे याच्यातून आपण सिद्ध त्यांनी करून दिलेलं आहे। तर महेश तेंडुलकर यांनी काय सांगितलेले, यांनी इतकी सुंदर अशी सुरुवात केलेली आहे बाळांनो या पाठाची की ते वाचत असताना असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर त्या घाटामध्ये प्रवासाला गेलेलो आहोत। इतकं सुंदर असं त्यांनी या पाठाचं विवेचन केलेलं आहे। त्या विवेचनामध्ये ते काय म्हणतायत का लहानपणी ज्या वेळेला पावसाची सुरुवात होती, ज्येष्ठ महिना संपल्यानंतर किंवा ज्येष्ठ महिना चालू असताना पावसाला सुरुवात होती। पाऊस आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही लहान असताना किंवा आता सुद्धा काय करता, पहिल्या पावसाचा आनंद घेतात। आणि पाऊस म्हणजे काय असतो, तुम्हाला त्याच्यामध्ये मनसोक्त भिजायचं असतं, घरचे रागवले तरी त्याच्यामध्ये बागडायचं असतं, चिखलामध्ये उड्या मारायच्या असतात, आजी आजोबांकडून कागदाच्या होड्या करून त्या पाण्यामध्ये सोडायच्या असतात, मोठमोठ्याने गाणे म्हणायचे असतात। मग ते गाणं तुमचं आमच्या वेळेपासून काय आमच्या आधीपासून जे गाणं तुम्हाला माहिती आहे, रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पावसाला मोठा, एक एक सरी तुझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून, अशा प्रकारचे गाणे म्हणत तुम्ही आम्ही सर्वजण पावसामधूनच मोठे होत गेलेलो आहे। जसं जसं मोठे होत गेलो तसं तसं या पावसाविषयीचे मत आपले बदलत जातात, असं महेश तेंडुलकर आपल्याला या गद्यपाठामध्ये या घाटात घाट वरंदा घाटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वरंदा घाटात जात असताना आपण तो घाट कुठे आहे, पुण्याहून महाडकडे जाताना
पुण्यावरून महाडकडे कोकणात जाताना हा वरंधा घाट त्या ठिकाणी आपल्याला लागतो। इतर घाटांपेक्षा याची वेगळी अशी खासियत म्हणजे याची असं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिलंय, घाटो में घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया, म्हणजे बाकीचे जे घाट आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अनेक घाट आहेत, त्याच्यातले प्रसिद्ध घाट म्हणजे जवळचे आपला कासारा घाट असेल मुंबईला जाताना, त्याचप्रमाणे इकडे खंबाटकी घाट असेल सातारा सांगलीकडे जाताना, हे जे घाट आहेत ते सुद्धा खूप छान आहेत, परंतु पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटल। आपण जर या वरंधा घाटातून गेला तर तो एक वेगळाच रोमांचकारी अनुभव तुम्हाला येईल असं या पाठामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि ह्या घाटातून जात असताना फोर व्हीलरमध्ये म्हणजे 4 चाकी गाडीमध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर तुमच्या मित्रांबरोबर गेल्यानंतर जी मजा येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मजा कधी येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे या पाठामध्ये। तुम्ही जर त्या दुचाकीवर 2 व्हीलरवर जर तुमच्या मित्रांबरोबर घरच्यांबरोबर जर गेला आणि ते वळणाच्या रस्त्यावरून बारीक असा पाऊस चालू आहे रिमझिम, त्या पावसामध्ये भिजत त्या घाटामधून फिरण्याची लॉंग ड्राईव्ह करण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे असं ते सांगतात। हिरवी गर्द झाडी त्या घाटामध्ये कसं आहे त्याचं निसर्ग सौंदर्य त्या घाटाचं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं त्या घाटाच्या मध्यावर आल्यानंतर तिथं सुंदर अशी एक टपरी आहे, त्या टपरीमध्ये त्या ठिकाणी कांदा भजे मिळतात, परत अजून बटाटे वडे लसूण आणि आलं घालून तयार केलेले असतात आणि रिमझिम पाऊस चालू आहे, त्या निसर्गाचं वर्णन करताना हे पदार्थ खाणं म्हणजे एक राजेशाही खाना खाल्ल्यासारखं वाटतं असं त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही विचार करा, नुसतं इमॅजिनेशन करा की पाऊस चालू आहे आणि तुम्ही घरी जरी बसून गॅलरीमध्ये तुमच्या घरामध्ये बसून भजे खात असल्यानंतर एक वेगळा माहोल, एक वेगळं वातावरण तयार होतं। तर हेच वातावरण घाटाच्या मध्यभागी गेल्यानंतर माथ्यावर गेल्यानंतर वरंधा घाटामध्ये ते भजे खाताना वडे खाताना त्यांना किती आनंद आला, तो आनंद त्यांनी आपल्या शब्दामध्ये व्यक्त करून तुमच्या या पुस्तकामधल्या गद्य पाठामध्ये दिलेला आहे। तर त्यानंतर पुढे ते काय सांगतात का ते वडे आणि भजे खाल्ल्यानंतर तिथून जवळच त्या टपरीच्या जवळच कावळा किल्ला म्हणून एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर ट्रेकिंग करायला म्हणजेच गिर्यारोहण करायला जी मजा येते बाळांनो, हा साहसी खेळ ट्रेकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या पहाडावर किंवा एखाद्या डोंगरावर काय त्या कड्या कापऱ्या धरून किंवा दोरीचं संरक्षण धरून ज्यावेळेस आपण वर पोहोचतो त्याला ट्रेकिंग म्हणतात। याला हा खेळ हा साहसी खेळांमध्ये गणला जातो। परंतु हा खेळ कसा आहे, हा एक रोमांच देणारा थरार देणारा खेळ आहे। मग ती पाऊलवाट कशी असते, बारीक पाऊलवाटेने कसं जावं लागतं त्या ठिकाणी, मग त्यांना कोणकोणच्या अडचणी येतात, झाडाची फांदी तुटती त्याचा आवाज कसा येतो, काळजात धस्स कसं होतं, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला ते निसर्ग सौंदर्याचं त्यांनी अनुभव आणून दिलेला आहे त्याचप्रमाणे ट्रेकिंग करताना गिर्यारोहण करताना सुद्धा कशा अडचणी येतात, कसं साहस लागतं, मन कसं खंबीर पाहिजे याविषयी सुद्धा त्यांनी ही आपल्याला ह्या पाठामध्ये माहिती दिलेली आहे। तसंच त्या कावळ्या किल्ल्याच्या बाजूला एक पाण्याची टाकी असते, इतक्या वर्षापासून ती पाण्याची टाकी आहे, त्यात ते काय म्हणतात की या टाकीने कित्येक लोकांची तहान भागवलेली, म्हणजे एका अर्थाने ते पाणी प्रत्येकाला जीवन आवश्यक कसं महत्वाचं आहे म्हणून पाण्याचं सुद्धा महत्व त्यांनी या पाठातून आपल्याला पटवून दिलेलं आहे। त्यांच्या एका वाक्यात एका शब्दामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांनी या पाठामध्ये बाळांनो केलेला आहे। शेवटी ते काय म्हणतात का ज्या वेळेला आम्ही तो गिर्यारोहणाचा ट्रेकिंगचा आनंद घेत होतो त्यावेळेस साहसी दृश्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत होते आणि परत येताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सारखं डोळ्यामध्ये तेच आठवत होतं आणि हसता हसता रडायचं कसं नाही, रडता रडता हसायचं कसं हे आम्ही ते ट्रेकिंग गिर्यारोहण करताना शिकलो। त्या घाटामध्ये जाऊन आम्ही जो वेळ व्यतीत केला तो व्यतीत करत असताना एक वेगळा जो आम्हाला अनुभव आला तो अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्याचा, तुमच्याबरोबर तो वाटून घेण्याचा प्रयत्न या पाठातून महेश तेंडुलकर यांनी केलेला आहे। याचा संक्षिप्त अहवाल असा सांगतो की आपल्याला ही सवय लागावी, आपला प्रवास जो आईवडिलांबरोबर मित्रांबरोबर इतर वेळेला जो होतो तो कदाचित कधी कंटाळवाना होतो, मग तो कंटाळवाना होऊ नये म्हणून आपण काय काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही प्रवासामध्ये घेतला पाहिजे आणि तो आनंद तुम्ही तुमच्या कृतीतून घेतला पाहिजे। निसर्गाची ज्यावेळेस तुम्हाला ओढ लागेल, आवड लागेल त्यावेळेला तुम्ही हा घेऊ शकता। आणि दुसरं बाळांनो, याचं वर्णन करत असताना या पूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला आतापर्यंत
4, 5 हा 5वा आपला गद्यपाठ आहे। परंतु अजूनही काही कविता पद्य आहेत, परत गद्य आहेत, व्याकरण आहेत। परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना एक खास नामोल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे आणि तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचं इयत्ता 8वीचं सुलभ भारती बालभारतीचं जे पुस्तक आहे त्याचं जे कव्हर पेज आहे म्हणजे ज्याचं कव्हर आहे ते कव्हरचं पहिलं पान आणि शेवटचं पान जर तुम्ही नीट बघितलं तर या गद्यपाठाचा जो विषय आहे, जो आशय आहे त्याला धरून केलेला आहे। तुमचं पुस्तकाचं पहिलं पान पाहिल्यानंतर तुम्हाला वरंधा घाटाचं चित्र दिसेल, शेवटचं पान पाहिलं कव्हरचं तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेकिंग करताना मुलं दिसतील। म्हणजेच या पूर्ण बालभारती पुस्तकामध्ये या धड्याला एक मानाचं स्थान मिळालेलं आहे। कारण या धड्यातली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे याचं कव्हर सुद्धा या बालभारती सुलभ भारतीने केलेलं आहे। तर याच्यावरून सांगण्याचा उद्देश कोणचा की तुम्ही सुद्धा प्रवास करताना असा आनंद लुटा। आणि शेवटी लेखक काय सांगतायत त्यामध्ये की तुम्ही सुद्धा, त्यांनी आवाहन केलेलं आहे तुम्हाला का तुम्ही सुद्धा एकदा निश्चितच या वरंधा घाटाला भेट द्या। घाट म्हणजे नुसता वळणाचा रस्ता होतो का नाही, परंतु त्या घाटातून जात असताना निसर्गरम्य वातावरणात पावसाची झिमझिम चालू असताना त्या ठिकाणी जाणं, तिथला तो आनंद लुटणं, मग त्या ठिकाणी चहा, भजे, वडा हे पदार्थ खाऊन नंतर त्या कावळ्या किल्ल्याच्या बाजूला जाऊन ट्रेकिंग करणं, याचा जो आलेला आनंद आहे तो आनंद त्यांनी आपल्या बरोबर काय केलेला आहे, आपल्या समवेत शेअर केलेला आहे म्हणजे व्यक्त केलेला आहे। आणि हा व्यक्त करत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी या घाटात घाट वरंधा घाट या गद्यपाठात आपल्याला सांगितलेले आहेत। त्यामुळं आपण सुरुवात कुठून होती परत एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो। सुरुवात कुठून केलेली त्यांनी लहानपणी त्यांना ज्येष्ठ महिना सुरू झाल्यानंतर पावसाची चाहूल लागायची, पावसाची चाहूल त्यांना जशी लागायची तशी आपल्याला पण लागते, तुम्हाला पण लागते। ती चाहूल लागल्यानंतर मग ते तुम्ही जसं लहानपणी करत होतात तसं ते सुद्धा लहानपणी करत होते। त्यांच्या आजी आजोबांकडून होड्या तयार करून घेत होते, चिखलात खेळत होते, पावसाचे गाणे म्हणत होते। त्याच्यानंतर मोठं होत गेल्यानंतर त्यांच्या पावसाबद्दलच्या प्रतिक्रिया बदलत गेल्या। त्यांना मग पावसाळ्यामध्ये अशा नाविन्यपूर्ण ठिकाणी भेट देण्याची सवय लागली, ट्रेकिंग करायची सवय लागली। ती सवयीच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा एकदा घाटात घाट वरंधा घाट म्हणजेच याचा अर्थ सगळ्यात चांगल्या घाटाला, जेवढे महाराष्ट्रातले चांगले घाट आहेत त्यातला एक सुंदर घाट हा सह्याद्रीच्या माथ्यावर आहे। पुण्याकडून महाडकडे जाताना हा घाट लागतो, त्याविषयीची माहिती या गद्यपाठामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि त्यांना आलेले अनुभव आपल्या समवेत त्यांनी शेअर केलेले आहेत। तर हा पाठ जर तुम्ही मन लावून वाचला, 2-3 वेळेला त्याचं जर रिपिटेशन केले म्हणजे रिव्हिजन जर केली तर याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा आनंद, वाक्याचा आनंद बाळांनो तुम्ही घेऊ शकतात, यात मला कुठलीही शंका वाटत नाही। फक्त हा वाचताना आनंदाने वाचायचा आहे आणि त्या अर्थ समजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला संक्षिप्त त्याचं जे स्वरूप सांगितलं ते स्वरूप आणि या पाठातला उर्वरित भाग ज्यावेळेस तुम्ही मी सांगितल्यानंतर हा पाठ वाचायला घेताल त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल। सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे बाळांनो तो इतका सुंदर आणि सुरेख आहे की तुम्हाला शब्दांशी खेळूया, स्वाध्याय, आकृती पूर्ण करा, परत अजून बातमी तयार करा। म्हणजे बातमी लेखन जे असतं ते आपला वर्ग सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष आपण ते तुम्हाला करून दाखवणार आहोत। किंवा प्रवासाचं वर्णन कसं आता तुम्हाला मनात आल्यानंतर तुम्हाला इमॅजिनेशन करून तुम्ही जर सांगितलं मी पाहिलेलं गाव किंवा मी गेलेलो एखादा घाट, अशा ज्या काही माहिती आहेत त्या या स्वाध्यायामध्ये आहे। तो स्वाध्याय तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे, तो सोडवायचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या पुस्तकातल्या तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी चित्रकला शिबिराचा समारोप, बातमी लेखन, कोणते लिहा, परत अजून आपण समजून घेऊया, शोधूया, चर्चा करूया, अशा प्रकारचा स्वाध्याय सुंदररित्या तुम्हाला दिलेला आहे। तसंच खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा। तसेच तुमच्या शब्दात माहिती लिहा। तुमच्या शब्दात माहिती लिहा म्हटल्यानंतर तुम्हाला इथे थोडीशी मोकळीक मिळते। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। म्हणजेच काय का ह्या पाठ वाचल्यानंतर तुम्हाला वरंधा घाटाविषयी काय वाटतं हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे।
तुमच्या शब्दात म्हणजे काय तुम्हाला जसं सुचेल तसं बुवा जसं लेखकाला सुचलं का बुवा तो रस्ता खूप सुंदर होता, तिथे टपरीवर आम्ही चहा वडे घेतल्यानंतर आम्हाला जो मानसिक आनंद, त्या प्रकारे तुम्हाला काय वाटतं तुमचं स्वमत तुमच्या शब्दातल्या म्हणजे तुमचं स्वमतल्या. त्यानंतर खेळूया शब्दांशी, हा सुद्धा एक स्वाध्यायामध्ये त्यांनी दिलेले खालील दिलेले विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा. एका बाजूला त्यांनी विशेषण दिलेले आणि विशेष्य दिलेले आहे. म्हणजेच काय, आता विहंगम म्हणजे विशेष्य आहे. विहंगम काय आहे, दृश्य. आपण काय म्हणतो दृश्य कसं असतं, खूप सुंदर असतं, खूप नयनरम्य असतं, त्याला काय शब्द आहे विहंगम. म्हणजे विहंगमचं जोडी कोणची येते, दृश्य. त्यानंतर शब्द कोणचा आहे, गरमागरम. गरमागरम काय आहे, या पाठामध्ये गरमागरमला काय दिलेली उपमा, कांदा भजी. त्यानंतर घोंगवणारा काय आहे, वारा. वारा हा काय करत असतो, घोंगावणारा असतो. काळाशार काय आहे, पाषाण. म्हणजे त्या गिर्यारोहण करत असताना त्यांना त्या पाषाणाला धरून ज्यावेळेस वर जावं लागतं तर काळाशार काय आहे, पाषाणाला दिलेले हे विशेषण आहे. अरुंद काय आहे, पायवाटे. म्हणजे मी तुम्हाला ज्या वेळेला एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस सांगितलं का अरुंद पायवाटे म्हणजे कमी जागेतून जी वाट जाते तिला अरुंद पायवाट असं म्हणतात. अशा प्रकारे खालील दिलेले विशेष आणि विशेषणाच्या जोड्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. तसं शब्दयोग्य अव्यय ओळखा, या सगळ्या स्वाध्याय आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. पुन्हा एकदा घाटात घाट वरंदा घाट यामध्ये महेश तेंडुलकर यांनी प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन प्रवास केल्यानंतर त्यांना जे अनुभव आले ते अनुभव आपल्या समवेत त्यांनी व्यक्त केलेले आहे, शेअर केलेले आहेत. त्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि त्यांनी जी सूचना केलेली आहे की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, शक्य होईल तेव्हा तुम्ही निश्चित एकदा त्या घाटाला भेट द्यायची आहे. आणि घाटात घाट वरंदा घाट हा आनंद घेऊन वाचणारा लेख आहे. प्रवासाचं वर्णन केलेलं आहे या पाठामध्ये, ते आपण व्यवस्थित वाचाल असं मी समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला या स्वाध्यायासाठी शुभेच्छा देतो. अडचण आल्यावर निश्चितच मला तुम्ही कॉल कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुढच्या तासाला आपण तुमची सगळ्यात आवडती कविता, माझी सगळ्यात आवडती कविता बाळाची आम्ही लेकरे ही पाहणार आहोत.